नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश राऊत माझ्या इझी ग्रामर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो. आणि मागील एपिसोडमध्ये आपण प्रेझेंटचे चारही टेन्स आता पाहिलेले आहे. आता सुरुवात करूया नवीन काळाला, म्हणजे पास्ट टेन्स. पास्ट यावरून आपल्याला समजते भूतकाळ, म्हणजे झालेल्या घटना गोष्टी आपल्याला समजून सांगायच्या असतील तर या काळाचा वापर करतात. आता याचे देखील चार उपप्रकार पडतात: सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर सुरुवातीला आपण पाहू सिंपल पास्ट टेन्स. आशा करतो की प्रेझेंटचे तुम्हाला चारही काळ समजले असतील आणि पास्टचे सुद्धा समजतील. आता याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. उदाहरणार्थ, आय वेंट टू मार्केट. He ate a mango. We played cricket. तिन्ही वाक्यामध्ये आपण एक समानता पाहिली. कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आहे. जिथं कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आलं तिथं सिंपल पास्ट टेन्स आहे. हिंटच्या ओळखण्याचे ज्या वाक्यात क्रियापदाचं सेकंड फॉर्म यूज केला असेल ते वाक्य म्हणजे सिंपल पास्ट टेन्स होय. आता या वाक्याचा आपल्याला नकारार्थी करायचं असेल, कधी आपण नकारार्थी सुद्धा बोलतो. उदाहरणार्थ, मी बाजाराला गेलो नाही. वाक्यातील कर्त्यानंतर डिड नॉट वापरायचा. सिंपल पास्ट निगेटिव्ह करताना वाक्यातील कर्त्यानंतर डिड नॉट आणि क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप. आय डिड नॉट गो टू मार्केट. मी बाजाराला गेलो नाही. कोणत्याही वाक्यात उदाहरणार्थ, ही डिड नॉट इट पहिलं रूप अ मँगो. वी डिड नॉट प्ले क्रिकेट. डिड प्लस V1 इज इक्वल टू V2 म्हणजे डिड नंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागेल, तेव्हाच हा काळ होईल. तर अशा रीतीने आपला सिंपल पास्ट टेन्स आशा करतो तुम्हाला समजला असेल. क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाकडे लक्ष असू द्या. यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला वापरायचं आहे. पुढील काळ घेऊन येईल पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.